नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण बिना कॅनव्हास मटका गळा बघणार आहोत. तर बघा, इथं मी ब्लाऊज पीस आणि अस्तर कट करून घेतलेला आहे. तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 15 इंच आणि हे तयार होणार आहे 14 इंचाची. तर बघा, त्याच्यानंतर इथं घडी घेतलेली आहे मी, म्हणजे फिटिंग आहे 10 वरती आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे शोल्डर 5.5चं आणि मोंढा घेतलेला आहे 5.5चा. तर बघा, हे 40 साईजचं ब्लाऊज आहे. तर बघा, इथं 5.5 घेऊन आपल्याला खडूनी मार्किंग केलेली आहे. इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंचाचा गळ्याची रुंदी आणि इथं गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला 11.5 इंच. तर बघा, गळ्याची उंची भरपूर आहे. कस्टमरच्या आवडीप्रमाणे मी गळ्याची उंची घेतलेली आहे. आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच टाकून आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे याने डीप गळा तयार होईल. तर भरपूर हा डीप गळा आहे आणि उंची पण भरपूर आहे गळ्याची. तर बघा, गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि गळ्याचा आकार पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा, इथं मटका गळा घ्यायचा आहे, म्हणजे मटका गळा म्हणजे हा गोल गळ्यामध्येच मोडल्या जाणार आहे या पद्धतीने आणि बिना कॅनव्हास घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण हे गळ्याला आकार देऊन घेऊया आणि खडूनी जशी मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, या दोन्हीमध्ये अस्तर कसं घालायचं एकदम सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की चेक करा. एकदम सोप्या पद्धतीत आहे, बिना अस्तरला कॅनव्हास लावता, म्हणजे अस्तर लावता. तर बघा, व्यवस्थित असं हे कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता गळा आपलावाला या पद्धतीने असा तयार झालेला आहे. तर बघा, व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीसाचं कापड घ्यायचं आहे, ते घ्यायचं आपल्याला सुईचं ठेवून. आणि बघा, एकदम सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आणि हा ब्लाऊज पीस जाड आहे, त्याच्यामुळे मी याला कॅनव्हास नाही घातलेला. तर बघा, व्यवस्थित पिना लावून घेऊया आता, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही, म्हणजे टिपा व्यवस्थित आपल्याला मारले जाईल. आणि कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित असं आपल्याला गळ्याला पहिली टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरेला टिप मारायची आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे आणि साधा सोपा आपला गळा तयार होणार आहे. तर बघा, कस्टमर वाढवायचे असले तर फिनिशिंग महत्त्वाची आहे आणि ब्लाऊज पण कस्टमरला व्यवस्थित आलं पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची, म्हणजे कस्टमर पण आपले वाढते. तर बघा, याचीवाली शिलाई पण मी तुम्हाला शेवट सांगणारच आहे. तर बघा, याला 1 मीटर असं अस्तर लागलेलं आहे, कारण याचीवाली बाही पण फुग्याची आहे, मोठी पण आहे 9-10ची बाही आणि त्याच्यानंतर फुग्याला पण 1.5 ते 2 इंच वाढवून घेतलेली आहे. तर बघा, त्याचीवाली पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची बाहीची डिझाईन पण दाखवणार आहे. फुगाबाही घेतलेली आहे. तर बघा, टिप मारून झाल्याच्या नंतर कमरेला आणि गळ्याला त्याच्यानंतर अस्तर लेवल आता हे कट करून घ्यायचं आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटायला सोपं जातं. आणि जी व्यवस्थित असं कट मारून घ्यायची आणि ती जी टिप मारलेली आहे ती कट नाही झाली पाहिजे. कट झाली तर आपलं ब्लाऊज पूर्ण बिघडू शकतं. तर बघा, त्याच्यानंतर जिथून ओपन भाग आहे तिथून आता आपल्याला हे कापड सुईचं करून घ्यायचं आहे. तर बघा, सुईचं करून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित आता हे अस्तर जे आहे अस्तर लेवल व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असे काटोकाट आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता काटोकाट आपण पूर्ण गळ्याला टिप मारून घेऊया व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे काटोकाट, म्हणजे याची व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा, व्यवस्थित आता हे हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, व्यवस्थित आता काटोकाट कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याच्यानंतर आता आपल्याला हे उलटा भाग करून घ्यायचा आहे आणि अस्तर लेवल आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे जे व्यवस्थित टिप मारून झाल्याच्या नंतर जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते उरलेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इकडच्या साईडने अशी टिप मारून घ्यायची आहे आणि कमरेला पण परत एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. तर बघा, व्यवस्थित अशी परत कमरेला टिप मारून घ्यायची आणि ब्लाऊज पीसाचं कापड आता अस्तर लेवल आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे. साधा सोपा आपल्याला गळा तयार करायचा असला तर तुम्ही या पद्धतीने पण गळा तयार करून घेऊ शकता. तर बघा, हे नवरीचंच ब्लाऊज आहे, कारण हे शिवून मी कवच दिलेलं आहे, पण हे व्हिडिओ मी एकदम उशिरा टाकलेला आहे, कारण भरपूर असे तिचे ब्लाऊज होते, त्यांचे घरचे पण. तर बघा, भरपूर ब्लाऊज होते, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मला टाकायला जमलंच नाही, त्याच्यामुळे हा मी उशिरा व्हिडिओ टाकीत आहे. तर बघा, आता पाठीमागचे जे टक्स आहे मध्यातून 4 इंच घ्यायचं आहे आणि उभा पण आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे आणि तिरकी टिप मारून घ्यायची आहे खालून अर्धा इंचाला कमी. आणि हा झाला आपला पाठीमागचा टक्स तयार. बघा, इकडचा पण आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे, दोन्हीकडचे पण टक्स मारून घेतलेले आहे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा, सुंदर असा आपला पाठीमागचा गळा तयार झालेला आहे. तर बघा, हे तिच्या आवडीप्रमाणेच हा गळा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही याला लेस पण लावून घेऊ शकता गळ्याला. तर बघा, इथं आपल्याला आता लटकन बनवून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं 4 किंवा 4.5 इंचाचा असा चौकोन घेतलेला आहे आणि तो घ्यायचा आहे असा सुईचा ठेवून आणि एका कोपऱ्याला असं नॉट ठेवायची आहे आणि ती दबन अशी या पद्धतीने आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे.
तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडने पण टीप मारायची आहे आणि एका साईडने आपल्याला ओपन जागा ठेवायची आहे, म्हणजे हे कापड आपल्याला सोयीचं करायचं आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि ओपन जागेच्या ठिकाणी आपल्याला पक्की टीप मारायची, धागा वगैरे काढून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित हे धागे वगैरे. आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडचा जो कोपरा आहे तो या कोपऱ्यातून आपल्याला ओपन जागेतून काढून घ्यायचा आहे. तर बघा ही एकदम सुंदर अशी नॉट तयार होती आणि लटकन पण आपलं व्यवस्थित तयार होतं. तर बघा त्याच्यानंतर सोयीचं करून घ्यायचं आहे आणि हा टोक आणि तो टोक आपल्याला व्यवस्थित अशी लेवल घ्यायची आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लेवल घ्यायची आणि त्याच्यावरती पक्की टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने. तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्की ट्राय करा, एकदम सुंदर आपलं असं लटकन तयार होतं. तर बघा मी बरेच ब्लाऊजला असेच लटकन बनवते, म्हणजे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये पण येतं. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर सोयीचं करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे. मी दुसरं पण लटकन याच पद्धतीने करून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम छान असं लटकन तयार झालेलं आहे. आणि आता ही नॉट अशी मध्यातून कट करून घ्यायची आणि 2.5 इंचावरती आपल्याला 2.5 इंचावरती आता आपल्याला हे पक्के करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित आता हे पक्के करून घेऊया दोन्ही साईडने 2.5 इंचावरती. आणि त्याच्यानंतर हे ब्लाऊज मी पूर्ण रेडी करून घेणार आहे. तर बघा याला 1 मीटर असा अस्तर लागलेला आहे, कारण याची फुलबाई पण आहे आणि फुगाबाई पण आहे. आणि त्याच्यानंतर 4 टक्समध्ये हे ब्लाऊज आहे आणि जी शिलाई मी घेणार आहे 450 रुपये, कारण याला 1 मीटर कापड पण लागलेलं आहे अस्तरचं आणि 4 टक्समध्ये तयार केलेला आहे, चौकोनी गळा केलेला आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. याची बाईची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तो पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.